पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। नाम भगवान की। अखिल गुण निधान सच्चिदानंद घन करुणावरुणालय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या चरणावर मनपूर्वक साष्टांग अभिवादन करून आद्याचार्यांपासून अस्मदाचार्यांपर्यंत सर्व आचार्य संत वृंदांना साष्टांग अभिवादन करू। विशेषतः उपस्थित मी वारकरी म्हणत नाही, शिष्य म्हणतो, कारण आज वारीच्या वेळेत न येणारा निम्म्याला वर वर्ग आहे। त्यामुळं भाविक निम्मे लोक वारकरी आहेतच पहिले इथं उपस्थित असणारे। तर या उपस्थित पूर्व वारकरी आणि आत्ता आलेले शिष्यमंडळी या सर्वांबद्दल सद्भाव प्रकट करू। आज आषाढ शुद्ध पौर्णिमा, ज्याला व्यास पौर्णिमा असं म्हणतात आणि दुसरे गुरुपौर्णिमा असं म्हणतात, अशा या पवित्र दिवशी सकाळच्या वेळेला शिक्षागुरु, दीक्षागुरु, असे अनेक प्रकारचे अध्यात्मातले जे गुरु असतील त्या सर्वांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता आपल्या प्रामाणिक स्मरणातून आपल्याला आज त्यांचं स्मरण हीच खरी गुरुपूजा आहे। पण त्यांचं स्मरण म्हणजे व्यक्तिस्मरण नव्हे। व्यक्ती ही प्राकृतिक असते, गुरु हे तत्व आहे, व्यक्ती नाही। तेव्हा स्मरण करायचं, आज व्यासपूजेच्या दिवशी ते तत्व स्मरण करायचं। त्याचा आश्रय म्हणून भलेही व्यक्तीचं प्रतीक प्रत्येकाच्या दृष्टीनं आपापल्या गुरुसंबंधी असेल, पण मुख्य मुद्दा आहे त्याच्या आत असणारी तात्विकता। आणि त्या तात्विकतेच्या लेव्हलमधून आपल्याला पूर्ण होण्याकरता म्हणून आपल्याला आज जो चिंतन करण्याचा विषय आहे, तुमचे जसे कोणीतरी गुरु आहे तसं माझाही कोणीतरी गुरु आहे। गुरुच्या आदरातून तत्वदृष्ट्या चिंतनात्मक पूजन, भौतिक पूजन आपण एक फूलहार वाहून कराल, हे खूप सामान्य आहे, खूपच सामान्य आहे। ठीक आहे, अनादराच्या सापेक्षात त्या निमित्ताचा एक व्यवहार आहे तो, परंतु शिष्याचं कर्तव्य गुरुची शक्ती ओळखून त्याचा आपण केलेला सदुपयोग
नसला केला तर पुन्हा अंतरंग विवेकामध्ये स्पर्श करून स्मरणपूर्वक जसं लायसन्स रिन्यू करतो आपण, पण तिथं मुदतीचा प्रश्न, इथं मुदतीचा नाही आहे. राख झटकणं, राख झटकणं हे रिन्यूसुद्धा नाही. रिन्यूसुद्धा शब्द त्याच्याकरता चुकीचा आहे. आपल्यावर मायेमुळं तत्वाच्या संबंधामध्ये आलेली राख असते. राख स्वाभाविक. अग्नीचा प्राणवायू कमी जास्त मिळाला की त्याच्यावरती कार्बन डायऑक्साईडच्या पद्धतीमुळं ती जी राख येते, तसं या मायेच्या वातावरणामुळं मोठ्या मोठ्यांच्या अंतःकरणामध्ये राख येते. उत्कृष्ट उदाहरण मग ते इष्टाशी असेल, गुरुशी असेल. आमच्या सुग्रीवाच्या मनावर सुद्धा मोठ्या अशा हनुमंतासारख्या श्रेष्ठ व्यक्तींच्या माध्यमातून ज्याला गुरुसंबंध झाला, शिष्ट संबंध झाला, त्याच्यासुद्धा मनावर काही काळापुरती राख आली होती. पुन्हा सद्गुरूला ती काढावी लागली. म्हणजे त्रेतायुगातलं हे उदाहरण आहे. आणि पूर्वजन्म परंपरेनुसार सुग्रीवाचा हा जो संबंध आहे हा नवीन नाही. सुग्रीवाचा आणि हनुमंताचा संबंध हा जुना आहे. हनुमंतानी सूर्याकडून विद्या घेतल्यानंतर उरुण होण्याबद्दलचा प्रश्न विचारला होता, तेव्हा पुढचं सगळं लीलेचं स्मरण करून प्रत्यक्ष सूर्याने ते उरुण होण्याचं स्वरूप सांगितलं की खुद्द रामावतारामध्ये देवतांना वानर रूपाने अवतरित व्हायला सांगितलं आहे. आणि तिथं इंद्राचं स्वरूप हा वाली असणार आहे आणि सूर्याचं स्वरूप मी असणार आहे सुग्रीव रूपानं. त्यावेळेला तू माझी सेवा कर. आणि अवतरित अवस्थेमध्ये जर मायेचा माझ्यावर प्रभाव झाला तर तू परत मला भगवत संबंधाकडं ने. जसं वंशामध्ये कधी कधी आजोबा पोरगा होतात, कधी कधी पोरगा आजोबा होतो, हे जसं जीवांच्या काळात होतं तसं गुरुशिष्य परंपरेतसुद्धा होतं. तर हनुमंतांचा पूर्वानुसंबंध, ज्या पूर्वानुसंबंधामुळं सुग्रीवाबरोबर जे 4च लोक निघून गेले वालीकडून बाहेर होताना, त्यातले एक हनुमान आहेत. आणि ते सचिव होते सुग्रीवाचे. पण एका पूर्वजन्माच्या अंगानं ते सचिव होते, सेवक होते. आणि दुसऱ्या मूळ तत्वस्वरूपाच्या बोधाकरता ते गुरु होते. हनुमानजी हे सुग्रीवाचे गुरु आहेत. जो आपल्याला ईश्वर संबंध घालून देतो, ब्रह्मसंबंध घालून देतो, त्याला गुरु असं म्हणतात. अज्ञानांधकार दूर करून देणारा गुकारो अंधकारस्य, असं गुरुगीतेत गुरु शब्दाचं सुद्धा अज्ञानांधकार दूर करणारा तो गुरु. अशा अर्थानं जीवदशेत आल्यानंतर झालेलं अज्ञान दूर करायला पूर्वीच्या काळात सूर्याने हनुमंताने सूर्याकडून विद्या घेतली. पण अवतार अवस्थेत त्या हनुमंताने या सूर्याचं गुरुपद करून इष्टसंबंध घालून दिला. पण हा इष्टसंबंध एवढ्या उच्च लेव्हलचा, देवता सर्गाच्या लेव्हलचे हे सगळे जीव, त्यालासुद्धा त्रेतायुगाच्या पवित्र काळात मायेनं थोडंसं झपाटलं. आता तर कलियुगच आहे, आता काय प्रश्न आहे.
आणि त्यावेळेला पुनस्मरण करावं लागलं. त्यावेळेला एकदाच झालं, आता आपल्याला दर वर्षाला ते पुनर्स्मरण करावं लागतं. ते गुरुतत्वाचं स्मरण म्हणजे गुरुपौर्णिमा आहे, व्यासपूजा आहे. जीवनात वर्षात घडलेल्या चुकांचं स्वीकृती करून सुधारण्याचा दिवस असा हा गुरुपौर्णिमेचा दिवस आहे. या गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी हजारो लोकांचा दीक्षा गुरु झालेलो आहे. शिक्षा गुरु फार थोड्या लोकांचा आहे. शिक्षा दिल्यानं शिक्षा गुरु होत नाही, शिक्षा शिष्यानं ग्रहण केल्यानं शिक्षा गुरु होत. हे दोन प्रकार लक्षात घ्या. त्यामुळे दीक्षा गुरु तर आहेच, शिक्षा गुरु पण आहे, पण खऱ्या अर्थानं शिक्षा गुरु पूर्ण नाही. याचे कारण शिष्याने ती शिक्षा ग्रहण केलेली नाही, म्हणून शिक्षा गुरु बसत नाही. आणि त्या स्मरणार्थ हनुमंताने जसं पुन्हा स्मरण करून दिलं सुग्रीवाला, त्याच्यामुळं मित्रकर्तव्याची पूर्णता, इष्टाशी संबंध जोडलेल्या सख्यरसाची पूर्णता हनुमंताकडून झाली. तसं जो कमीत कमी दीक्षागुरूचा अधिकारी कोण असतो, तर जो आपल्या गुरुच्या दिलेल्या शिक्षणाचं जो ग्रहण करतो तो पुढच्या पिढीमध्ये दीक्षागुरू होऊ शकतो. नुसतं शाब्दिक ग्रहण केल्याने ते काम होत नाही, धारणा लेवलवर ग्रहण करावं लागतं. धारणा लेवलवर ग्रहण करणं आणि समजणं लेवलवर ग्रहण करणं यात फार मोठं अंतर आहे. बुद्धीद्वारा शिक्षा समजली जाते, पण बुद्धीद्वारा शिक्षा धारण केली जात नाही. धारणाशक्ती ही वेगळी गोष्ट आहे, आणि या धारणाशक्तीच्या याला फार महत्त्व आहे. तर ही जी धारणा आहे, ह्या धारणेचा आणि मुक्तीचा जवळचा संबंध आहे. गुरुचं प्रधान कर्तव्य शिष्याचं कल्याण करणं, शिष्याला जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त करणं हे प्रधान कर्तव्य. गुरु फार काळ सहवासात असून सुद्धा धारणा झाली नाही तर उपयोग नाही. आमच्या जीवनामध्ये गुरूंचे संबंध कमी आले, पण गुरुच्या शिक्षेची धारणा झाली. याचं कारण कदाचित पूर्वजन्माचं थोडं पुण्य जास्त असेल तुमच्यापेक्षा, हेही असू शकतं. काही वेळेला पूर्वसाधना केलेल्याला वेळ कमी पडल्यानंतर पुनर्जन्म घ्यावा लागतो. याला योगभ्रष्ट असं म्हणतात. माझं जर लहानपणापासूनचं जीवन पाहिलं तर एकाच जन्मात मी ही धारणा मिळवली असं मला वाटत नाही. तर पूर्वजन्माच्या योगभ्रष्टतेच्या शक्तीमुळं विद्या समजणं वेगळं आणि विद्या धारण होणं वेगळं. आज बुद्धीनं आकलन करणारे आणि बुद्धीपर्यंत पोहोचवणारे अनेक गुरु आणि अनेक शिष्य आहेत. तत्त्वज्ञान बुद्धीपर्यंत पोहोचवणारे आणि तत्त्वज्ञान बुद्धीनं ग्रहण करणारे असे अनेक गुरु आणि अनेक शिष्य आहेत. काहींच्या गुरुशिष्यत्वामध्ये हाही विभाग नाही, असेही अनेक आहेत, पण ते चर्चा न घेण्याजोगे आहेत. बोधाचा संबंधच नाही. बोध नावाची वस्तू त्या गुरुशिष्य वृत्तीमध्ये, चर्चेमध्ये काही संबंध नाही. दक्षिणा घेतली, पूजा घेतली, झाले गुरु. तर हा ही कक्षा चर्चेच्या बाहेर आहे, आपल्या स्तराच्या चर्चेच्या बाहेर आहे. पण आपल्या संप्रदायामध्ये सुद्धा
त्या कक्षेतले जरी नसले तरी फक्त शिक्षा देणारे आणि शिक्षा धारण करण्याच्या ऐवजी बुद्धीपर्यंत ग्रहण करणारे बरेच गुरु शिष्य आपल्या संप्रदायामध्ये आहेत. हे थोडी चिंतनीय आहेत. त्या पहिले जे पार मी डोक्यातून कट केले ते फार खालचे झाले. पण आपल्याकडं साधारणपणे सगळे लोक सद्ग्रंथांच्या द्वारे सांगत असतात आणि त्याचा संस्कार फक्त बुद्धीपर्यंत करून घेणारे सुद्धा अनेक शिष्य असतात. लक्षात घ्या. हा एक वर्ग मधला, ज्याच्यात बोध सांगितलाच जात नाही, तो याही वर्गात बसत नाही, तो पार खालचा. पण हा मधला वर्ग आहे की तो बुद्धीपर्यंत फक्त देवाणघेवाण करतो. परमार्थ तत्त्वज्ञानाची, बोधाची, भक्तीचे सगळं बुद्धीपर्यंत देवाणघेवाण करतो. जेवढे विद्यालय असतील, आध्यात्मिक शिक्षण असेल, त्या सगळ्यामध्ये सुद्धा देवाणघेवाणीपर्यंतचाच व्यवहार चालतो. त्यांना आपण सगळे गुरुवर्य म्हणतो, गुरुजी म्हणतो, सगळं म्हणतो. काय तसं तर अगदी आपल्या व्यवहारामध्ये जसं शाळेची शिक्षा देणाऱ्याला सुद्धा आपण गुरुजी म्हणतो. आता तो गुरुजी शब्दसुद्धा गेला, तो सगळा सरसर शब्द आला. तेव्हा तो गुरुजीपणा व्यवहारात सुद्धा होता आणि त्याचंच रूपांतर आत्ता सध्या आध्यात्मिक कक्षेत शिक्षा देऊ शकणारा आणि शिक्षा बुद्धीद्वारा ग्रहण करणारा गुरुशिष्य वर्ग खूप मोठ्या प्रमाणात हल्ली आहे. त्या लेवलमध्ये आमच्याही जवळ आलेल्या अनेक लोकांपैकी अनेक लोक तिथपर्यंतच असतात. जसं भगवंताने सांगितलं, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये. यतती म्हणजे प्रयत्न करणारे. ते बुद्धीद्वारा ग्रहण करणारेसुद्धा यततीमध्ये बसतात. पण शिष्यत्वाची खरी पदवी यततामपि सिद्धानाम, जसं परमार्थामध्ये कश्चिन माम वेत्ती तत्वतः. तत्वतः परमात्म्याला प्राप्त समजून घेणारा, जाणणारा हा दुर्मिळ आहे. सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. तर जाणणारा दुर्मिळ आहे. गुरुतत्वाला जाणणाराही दुर्मिळ आणि परमात्मा तत्वाला जाणणाराही दुर्मिळ. बुद्धीद्वारा समजून घेण्याचा प्रयत्न करणारा फारच मोठा वर्ग आहे. म्हणजे अध्यात्मातल्या 100% म्हणजे ज्या संबंध समाजापैकी जे पारमार्थिक आहेत त्यापैकी 40% वर्ग या बोधाशी संबंध नसणारे गुरुशिष्य परंपरातला आहे, ते बाजूला काढा. उरलेल्या 60% जवळजवळ 50-55% वर्ग हा मधल्या टप्प्यात बसतो. म्हणजे गुरुजी त्याला शिक्षागुरू या नात्याने शिकवायचा बौद्धिक प्रयत्न करतात. कदाचित त्यातले काही गुरु सांगताना केवळ बौद्धिक लेवलवर न सांगतासुद्धा थोडे वरच्या लेव्हलला जरी असतील तरी ग्रहण करणारे मात्र बुद्धीच्या लेव्हलवरच ग्रहण करणारे असतात. याच्या पुढचा वर्ग कमी सापडतो. यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ती तत्वतः. हा फार कमी वर्ग सापडतो. हा कमीच राहणार आहे. कलियुगाच्या समष्टी शक्तीचा तो परिणाम आहे. पण याचा अर्थ तुम्हाला त्या टप्प्यात राहण्याला लायसन आहे असं मात्र नाही. शिष्यत्व या वर्गाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला हे लायसन नाही. हे स्वरूप आहे. कलियुगाच्या प्रभावामुळे लवकर यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ती तत्वतःच्या लेवलवर पोहोचत नाही ही स्थिती आहे. पण ही अपेक्षा नाही. शिष्य म्हटल्यानंतर बुद्धीच्या समजण्याच्या पलीकडं जी धारणाशक्ती आहे त्या धारणेपर्यंत परमार्थ पोहोचावा अशी शास्त्रांनी पण अपेक्षा केली आहे. आणि अशीच पण खरे सद्गुरू तत्वातले जे लोक आहेत
त्यांनाही शिष्याबद्दल अपेक्षा आहे. शास्त्राने पण हीच अपेक्षा केलेली आहे शिष्यत्वाबद्दल. पण दैवदुर्विलास असा आहे की शिष्यत्वामध्ये धारणेपर्यंत, धारणेच्या दृष्टीनं प्रयत्न करणारा आणि धारणेपर्यंत पोहोचणारा वर्ग अतिशय कमी आहे. हे कटू सत्य आहे. हे कटू सत्य आहे. मग आता मी अनेक गुरुपौर्णिमेमध्ये शिष्यत्वाचे अनेक पैलू सांगितले, चर्चा केल्या. आज मी काळा कोळसा उघडण्यात वेळ घालवणार नाही. कोळसा किती उघडला तरी तो काळाच असतो, त्यात काही निघत नाही. पुन्हा पुन्हा तेच सांगून फार मोठा बदल होतो असं नाही. काही अहंकारी जीव ते स्वीकारच करू शकत नाही. कलियुगाच्या कक्षेत गेलेले जीवसुद्धा तो कलियुग त्यांना ते स्वीकारू देत नाही. स्वतःचा व्यष्टी अहंकार अथवा समष्टी कलीची शक्ती. त्यामुळं तोच काळा कोळसा पुन्हा उघडण्यात काही विशेष अर्थ नाही. मग मी माझ्या दिशेनं जो प्रवास करतो आहे, आज मी तुम्हाला गुरुतत्वाचं चिंतन एका सिद्ध गुरूच्या वचनातून सांगणार आहे. 2 जगताचे सिद्ध गुरु आहेत आणि दोन्ही अवतार आपल्या ह्याच्यात मानले जातात. एक कृष्णम वंदे जगद्गुरू आणि एक भगवान दत्तात्रय. हे 2 सिद्ध गुरु आहेत. संबंध जगताचं गुरुतत्व त्यांचं स्वीकार करू शकतात. ज्याला मानवी गुरुवर विश्वास बसला नसेल त्यांनी जर पूर्ण विश्वासानं या 2 तत्वावर गुरु म्हणून स्वीकार केलं तर त्याला गुरुपदेश करण्याची काम ह्या दोन्ही शक्ती करतात. कृष्णम वंदे जगद्गुरू आणि भगवान दत्तात्रय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर. तसे ससीम व्यापक कपिलांसारखे सिद्धही गुरुच्या ह्याच्यात आहेत. तेही अवतार कक्षेत आहेत, सनकादिक आहेत. पण हे 2 प्रधान, भगवान दत्तात्रय आणि भगवान कृष्ण. त्यामध्ये दत्ताचे पूर्ण गुण कृष्णात आहे, पण शिवाय कृष्णामध्ये जगत कार्य केलं गेलं. विनाशाच्या दुष्कृताम केलं गेलं. पण दत्तावतारामध्ये मात्र असं कार्य केलं नाही, विनाशाच्या दुष्कृताम. म्हणून भगवान दत्तात्रयाचा अवतारच अवधूत वृत्तीपर्यंत मानव देहामध्ये कसं जाता येईल. जसं रामावतार मर्यादा पुरुषोत्तम आहे, तसं दत्तावतार हा गुरुच्या आचरणाचं स्वरूप आपल्यासमोर ठेवण्याकरताच घेतलेला अवतार आहे. तेव्हा भगवान दत्तात्रय यांच्या जीवनामध्ये सुप्त अनेक शिष्य झाले, पण वर्तमान काळातल्या प्रसंगामध्ये काही विशिष्ट शिष्य झाले आणि त्यांच्याबरोबर भगवान दत्तात्रयांचे संवाद झाले. प्रल्हाद अवधूत संवाद आहे. दत्तांची आदी अवतार आहे. कृष्णापेक्षाही ऐतिहासिकदृष्ट्या आदी अवतार असल्यामुळं कृष्णाने सुद्धा उद्धवाला उपदेश करताना दत्तांच्या प्रमाणाची मालिका स्वीकार केली आहे. ती परंपरा भागवतामध्ये 24 गुरुच्या रूपानं सांगताना आधार दत्तस्थितीचा घेऊन सांगितलेला आहे. म्हणजे कृष्ण अवतार परंपरेने दोन्ही पूर्ण आणि महत्त्वाचे जरी असले तरी ऐतिहासिक परंपरेमध्ये कृष्णाच्याही आधीचा दत्तावतार आहे, चतुर्युगी अवतार आहे. आणि भगवान कृष्णाने सुद्धा दत्तावताराची स्वीकृती गुरुरूपाच्या उपदेशाकरता स्वीकार केलेली आहे. दत्तात्रयांच्या जीवनामध्ये भगवान कृष्णाचे जे आदिवंशज यदू याच्याबरोबर दत्तात्रयांचा संवाद झाला आहे आणि तो संवाद त्यांनी उद्धवाला सांगितला. म्हणजे यदू दत्तात्रय संवाद आहे. त्याही पलीकडं
सहस्रार्जुन दत्तात्रय संवाद आहे, परशुराम दत्तात्रय संवाद आहे, आलर्क दत्तात्रय संवाद आहे. आणि त्या संवादाच्या वेळेला त्या लायक शिष्यांना मोक्याचा थोडक्यात स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात या पद्धतीनं बोध केलेला आहे भगवंताने. गुरुगीता किंवा वासुदेवानंद सरस्वतींचं दत्तपुराण याच्यामध्ये याचे उल्लेख येतात. तर यामध्ये मातेच्या कृपेनं अर्ध काम झालेला, पण शेवटचं काम होण्याकरता भगवान दत्तात्रयाशी गाठ झालेला असा हा आलर्क नावाचा मदालसेचा चौथा पुत्र आहे. मदालसा आख्यान फार मोठं आहे. सगळं सांगितलं तर प्रवचनच त्याच्यात संपेल. आपल्या वारकरी संप्रदायातल्या मंडळींनी संतांनी मदालसा नावाचं प्रकरणच आहे, मदालसेचं वचनं अभंगातून स्पष्ट केलेत. पर्यदे मदालसा सोहम जो दोरे बाळा, तो जो बोध केला त्याचं चिंतन आपल्या संतांनी सुद्धा केलं आहे. तर ऋतध्वजाची ही पत्नी फार मोठा इतिहास आहे तिच्या जीवनात. म्हणजे एक अद्भुत चरित्र, अद्भुत, साधारण नाही बरं का, फार अद्भुत चरित्र आहे त्या मदालसेचं. ही ऋतध्वजाला कशी प्राप्त झाली, त्याच्यानंतर तिचा वियोग झाला आणि मेल्यानंतर पुन्हा ती मदालसा रूपानं पुन्हा ऋतध्वजाला प्राप्त झाली. एवढा मोठा वळसा आहे तो. जशीच्या तशी गेल्यानंतर आपल्या रणतिदेवाचं जसं पातिव्रत्य आमच्या ह्याच्यात होतं, किंवा आपल्या जयदेव स्वामींच्या पत्नीचं, तिनं अहंकारानं एकदा म्हटली होती आपलं पातिव्रत्य भावनेत, त्या राणीला ते अहंकारासारखं वाटलं. ते म्हणले, अरे पतिव्रता तर खरी ती की जिला पती गेला हे कळल्याबरोबर तिचे प्राण गेले पाहिजेत. अहंकारी असणाऱ्या राणीनं तिची परीक्षा पाहिली. 4-5 लोक एकामागे एक हाच निरोप घेऊन यायला लावले. तिला पत्ता लागू दिला नाही आणि त्रिवार फक्त तिनं साक्ष घेतली. एकेवर विश्वास न ठेवता दुसरा आला, तिसरा आला, हिची खात्रीच होती. आणि त्रिवार काय 4-5 लोकांचा तो निरोप येण्याची व्यवस्था राणीनं केली होती. आणि तिने एकच विचारलं जयदेवच्या पत्नीनं, खरंच जयदेव गेले? म्हणे हो गेले. आणि तिनं जी बोलली होती राणीला, खरी पतिव्रता, ते पातिव्रत्य तिने सिद्ध करून दाखवलं. तिसऱ्या वेळेला पती गेले ही बातमी गेल्या म्हटल्याबरोबर तिने आपले प्राण सोडले. इतकी हक्काची, महाराज आत्ताच्या सुद्धा काही प्रत्यक्ष अगदी इतक्या जरी लेव्हलला नाही तरी आमच्या महाराजांची दंडुंडा महाराजांच्या पत्नीनं आपले प्राण, हे खरी बातमी कळेल. दोनही अंथरुणावर होते महाराज, तसे काही फार सुव्यवस्थित अवस्थेत पत्नी होती असं नाही. तरी शिवाय जेव्हा खात्री झाली तेव्हा एकाच सरणावर जाण्या इतके तिनं आपले प्राण सोडले. आजही अपवाद रूपानं असे लोक येतात. मदालसा हे अशाच प्रकरणातून तिचे पहिले पातिव्रत्य तिनं सती गेलेली आहे. ऋतध्वज बाहेर असताना, सगळी कथा सांगत नाही मी, फार मोठी कथा आहे. शत्रुजितचा मुलगा हा ऋतध्वज, आणि त्याला ती प्राप्त झाली ते सुद्धा विशेष आहे. गालव मुनींनी त्या पराक्रमी पुत्राला आपल्या यज्ञाच्या संरक्षणार्थ बोलवलं. यज्ञ संरक्षण करताना पातालकेतू नावाचा राक्षस मायावी रूप घेऊन आला आणि रक्षण करण्याकरता ठेवलेला ऋतध्वज त्याच्या मागं धावला. इतका लांब गेला नाही का गुहेमध्ये तो गुप्त झाला. आणि त्यानंतर त्याच गुहेमध्ये त्यांनी या मदालसेला नेऊन ठेवलं होतं आणि लग्नाची तारीख निश्चित केलेली होती. तिच्याबरोबर एक सखी होती. ती सखी पहिली या ऋतध्वजाला भेटली.
ती त्या मदालसेपर्यंत घेऊन गेली आणि मदालसेचं दुःख ऋतध्वजाला सांगितलं की उद्या ही अशा माणसाच्या हातात सापडणार आहे. आणि त्या दोघांनी ब्राह्मणाला बोलवून घेऊन पवित्र ब्राह्मणाच्या हातून तिथं लग्न केलं आणि तिला घेऊन जाताना मदालसेला बाहेर हा पातालकेतू राक्षस भेटला. त्याला त्याने समाप्त केलं आणि घरी घेऊन आला. घरी घेऊन आल्यानंतर एक प्रसंग असा घडतो. या पातालकेतूचा तालकेतू नावाचा भाऊ होता. त्याने आपल्या भावाचा बदला घ्यायचं ठरवलं आणि परिवर्तन करून एक दिवस जंगलामध्ये गेलेला असताना या ऋतध्वजाला फसवलं. आणि ऋतध्वजाला फसवल्यानंतर त्या फसवण्यामध्ये त्याच्याजवळ त्याच्या गळ्यातली माळ मागून घेतली आणि तू मी येईपर्यंत थांब असं सांगितलं. आणि ती माळ गळ्यात घालून राज्यात आला आणि खोटी बातमी पसरवली, तुझा मालक गेलेला आहे, ही त्याची माळ. त्या पतिव्रतेनं आपले प्राण दिले मदालसेनं. आणि या मदालसेनं ते प्राण दिल्यानंतर ती समाप्त झाली. सगळे वावरदोरी ही क्रिया झाल्या. परत तो आला, ते हार याला दिला. त्याला सांगितलं होतं ना त्या तालकेतून मोहानं मी येईपर्यंत थांबतो. थांबला आणि हे सगळं उरकल्यानंतर ते आणून दिलं आणि तो तालकेतू जवळची ती माळ घेऊन परत राज्यात आला. तर राज्यात त्याला कळलं असं घडलं आहे, आपली पत्नी समाप्त झाली. आणि यानंतर महाराज पुन्हा योग आला. या ऋतध्वजाचे दोन नागलोकातले दोन मित्र झाले. त्यांच्याबरोबर खूप मैत्री झाली आणि त्या मैत्रीच्या निमित्तानं त्यांनी या ऋतध्वजाला नागलोकात नेलं. आणि त्या पोराने आपल्या वडिलांना सांगितलं हा असा दुःखी आहे, हा दुसरा कोणतंही लग्न करणार नाही, अतिशय प्रेम होतं, तर तुम्ही या पोराकरता आमच्या मित्राकरता काही करा. आणि मग तो नागलोकाचा जो बाप होता तो मुख्य, त्यांनी ही मदालसेसारखीच मदालसा तात्विक तयार केली. आणि तात्विक असल्यामुळे ही असा तात्विक उपदेश देऊ शकली. आणि ती परत घेऊन आला. सगळ्या लोकांना आश्चर्याचा धक्का. ज्या पतिव्रतेला यांनी पार दहनापर्यंत पाहिलं होतं, ती पतिव्रता तो परत घेऊन आला. एवढी अद्भुत कथा त्या मदालसेची. ती मदालसा पतिव्रत्याप्रमाणे पुन्हा याच्याबरोबर संसार करू लागली. त्यावेळेला त्याला 4 मुलं झाले. पहिल्या 3 मुलांची नावं स्वतः राजाने ठेवली. पहिल्याचं नाव विक्रांत ठेवलं, दुसऱ्याचं नाव सुबाहू ठेवलं, तिसऱ्याचं नाव शत्रुमर्दन ठेवलं. आणि या नावाच्याबद्दल पत्नीनं नाराजी व्यक्त केली. त्याचे अर्थ उलटवून दिले. आत्म्याच्या लेव्हलच्या दृष्टीनं हे एकही नाव बरोबर नाही असं म्हणली. ऋतध्वजाने 4थ्या मुलाच्या वेळेला तिला स्वातंत्र्य दिलं. आणि त्या 4थ्या मुलाला स्वातंत्र्य दिल्यानंतर त्याचं नाव हिनं अलर्क असं ठेवलं. हा दत्तात्रयांचा शिष्य अलर्क. आणि अलर्क हे नाव ठेवल्यानंतर पहिल्या 3 मुलांना तिनं प्रबोधाचे उपदेश केले. जे आपल्या मदालसेत आहे उपदेश आहे ना, हा देह नाशिवंत वगैरे चरण, हे सगळे त्या 3 मुलाला प्रबोधन केलं. 3 मुलं राज्यात येण्याच्या ऐवजी निवृत्त झाले. तर पती जरा रागावला. एवढं मोठं राज्य, सार्वभौम सम्राटत्व, हे सांभाळायला कोणी नाही. पत्नी म्हणली पतिव्रता म्हणून तुमची इच्छा पुरी करते. ज्याचं नाव मी अलर्क ठेवलं आहे त्याला मी धर्मनीती, राजनीती, मनुष्यधर्म शिकवते. 3घांना तत्त्वज्ञानाचा बोध केला आणि 4थ्याला सगळी राजनीती, धर्म हे सगळं शिकवलं. पण शेवटी हा ऋतध्वज वानप्रस्थ होऊन वनात निघाला. पत्नी त्याच्याबरोबर निघाली. त्यावेळेला अलर्क नावाचा जो 4था मुलगा होता ज्याला राज्यावर बसवलं, त्याच्याकरता एक चिठ्ठी लिहून ठेवली आणि सांगितलं बेटा तू जेव्हा खूप दुःखी होशील त्याच वेळेला ही चिठ्ठी एका ताईतात बांधून गळ्यात दिली होती. त्यावेळेला ही चिठ्ठी उघड.
आणि त्या चिठ्ठीत जे लिहिलं आहे त्याचा आचर कर. असं ते चिठ्ठीत लिहिलं. त्या चिठ्ठीत असं लिहिलं. त्यानंतर हा अलर्क हा राजा झाला. 3 भाऊ प्रबोधनामध्ये एकदम उत्तम बोधावस्थेवर गेले. त्यातल्या हा जो मधला सुबाहू आहे त्याच्या डोक्यात या धाकट्या भावाविषयी दया आली. अरे आपण सगळे एवढे चांगले ना, हा उगाच राज्यात अडकला आहे मायेमध्ये. मग आता सिद्ध झालेले लोक त्यांना काय अवघड आहे. त्यांनी महाराज असं केलं, राज्याचा अधिकार मागण्याकरता त्याच्या राज्यावर आक्रमण केलं. सगळं नाटक होतं पण त्याला ते करायचं होतं याला विरक्त करण्याकरता. आणि त्या मागणीमध्ये आणि त्या लढाईमध्ये हा सुभाव सिद्ध असल्यामुळं त्याचा विजय झाला. हा अलर्क पराभूत झाला. पराभूत झाल्यावर खूप दुःखी झाला. एकटा घोड्यावर त्याला निघाला राज्यातून असा मोकळा बाहेर. काही वस्तू व्यक्ती पदार्थ काही नाही. आणि असा बाहेर निघाल्यानंतर कुठं जावं काय करावं काही सुचेना. अत्यंत दुःखी झाला. आणि त्या दुःखी अवस्थेमध्ये त्याला आठवण आली, माझ्या आईनं मला असं सांगितलं होतं की जेव्हा तुला फार दुःख होईल तेव्हा दुःख विनाशाकरता तू ही माझी गळ्यातली चिठ्ठी वाच. गळ्यातली चिठ्ठी काढली, वाचली. आईनं लिहिलं होतं, बेटा तू दुःखी अवस्थेस तुला सोडायला सांगितली. ही चिठ्ठी ज्यावेळेला तू खोलतोयस त्यावेळेला तू अतिशय दुःखी आहेस. एकच कर, सर्व संघाचा त्याग कर. आणि समजा तुला सर्व संघ त्याग स्वतःच्या मनाने जमला नाही तर फक्त संतांचा संघ कर. संत संघ सोडून बाकीच्या संघाचा त्याग कर. हे त्यांनी वाचलं. विचार करू लागला. आणि त्यावेळेला भगवान दत्तात्रयाचा अवतार होता. त्याच्या विवेकबुद्धीनं आईचा ते बाळकडू होतं ते अगदीच काही खालच्या अवस्थेतलं नव्हतं ते. त्यांनी विवेकानं विचार केला आणि दत्तात्रयाने इतके मोठे संत सध्या उपस्थित याच्यावर नाही म्हणून आपण दत्तात्रयांकडे जायचं असा त्याने निश्चय केला. माहूरला त्यावेळेला दत्तांचा निवास होता, माहूरगडला. तिथं तो आलेला आहे. आणि तिथं आल्यानंतर दत्तात्रयांना तो शरण गेला. त्याला प्रबोधन केलेलं आहे. त्याच्यातला एकच महत्त्वाचा श्लोक आज मी तुम्हाला सांगणार आहे. एकच. शृणुषु अलर्कः, ऐक हे अलर्क, मुक्तये कारणत्रयम. 3 कारणाच्या लेव्हलवर तुला मुक्त होता येईल. उत्तरार्ध आहे तत्वज्ञानम, मनोनाशः, वासनाक्षय एवच. हे 3 सूत्र सांगितले. आत्तापर्यंत गुरुकर्तव्य आणि शिष्यकर्तव्य मी सांगत गेलो. आज गुरुचं खरे जर जाणकार कोणी असतील तर त्यांच्याकरता आता खडकावर डोकं कुठपर्यंत आपटीत बसायचं. जे लायक नाही त्यांच्याकरता मला आता काही बोलावं वाटत नाही. कालच मी बोलून गेलो. पण जर त्यातले कोणी लायक असतील प्रारब्धानं तर त्यांच्याकरता हा बोध आहे. एकाच श्लोकामध्ये 3 गोष्टी सांगितल्या. हे अलर्कः ऐक, मुक्तीकरता 3 कारणं तुला आचरणात आणायचे. कारणत्रयम, मुक्तये कारणत्रयम. त्यातलं पहिलं सूत्र सांगितलं तत्वज्ञानम. दुसरं सूत्र सांगितलं मनोनाशा. आणि तिसरं सूत्र सांगितलं वासनाक्षय एवच. अशी 3 सूत्र सांगितले. मुक्तीकरता एवढे पर्याप्त आहेत. सगळ्या हजारो श्लोकाचं तात्पर्य शिष्याच्या कर्तव्यामध्ये मुक्तीचं औषध सांगणारा हा सूत्रबद्ध श्लोक
हा दत्तपुराणात दत्ताने अलर्काला दिलेल्या बोधामध्ये आलेला आहे. या तिन्हीच्या क्रमामध्ये एकमेकाच्या सहाय्यक पद्धतीनं तिन्ही परीक्षा शेवटी आपल्याला घ्यायची. एकापेक्षा एक आधी कोणतं मग कोणतं नंतर कोणतं असा विचार करायचा नाही. तिन्ही उतरलेत का तर आपण मुक्त होणार आहे. यातलं एक जरी उतरलेलं नसलं तरी आपण मुक्त होणार नाही. मुक्तये कारणत्रयम लक्षात ठेवा. म्हणून सहाय्यक अंग म्हणून आपण याच्या अंतर्गत वासनाक्षयाकरता, मनोनाशाकरता कर्मयोगातल्या सेवा, भक्तियोगातली उपासना करा, पण त्याची फलश्रुती इथपर्यंत गेली तर ते उपयोगाचं आहे. तत्वज्ञान म्हणून मी आज फार सुंदर पूर्वपीठिका मांडली. तत्वज्ञान बुद्धीपर्यंत ग्रहण करणारे खूप लोक आहेत. तत्वज्ञान धारणेपर्यंत जाणारे अति विरळ आहेत. हे लक्षात ठेवा. फार मोठे मोठे लोक बुद्धीनं ग्रहण करून हजारो दुसऱ्या शिष्यांना सांगायपर्यंत तयार झालेले सुद्धा धारणेत पोहोचलेले नसतात. हे अगदी सत्य आहे. हा तत्वज्ञानम शब्दाची उपक्रम मी सुरुवातीला मुद्दाम करून सांगितले. धारणेमध्ये तत्वज्ञान आहे, शब्दामध्ये तत्वज्ञान नाही. शब्द आहे त्याचं निमित्त आहे. आपण शब्दालाच चावत बसतो मनानं बुद्धीनं. शब्दाच्या अर्थाला, शब्दांचं संधान ज्या केंद्रावर आहे तिथं जात नाही. म्हणून श्वानमुखी श्रोत्यापेक्षा व्याघ्रमुखी श्रोता श्रेष्ठ मानलेला आहे. आणि या दोघांमध्ये हाच फरक असतो. श्वानमुखी श्रोता त्याला मारलेल्या दगडाला चावत बसतो. व्याघ्रमुखी श्रोता त्या दगडाला चावत नाही. दगड कुठून आला तिकडं धावतो. वाघाला जर दगड मारला तर दगडाच्या दिशेने ते धावणार नाही. त्याच्याशी पुढं जरी दगड गेला, कुत्रं जर असलं तर कुठून आला इकडं पाहणार नाही. जिकडं गेला तिकडं पळत जाईल आणि त्या दगडालाच चावत बसेल. तर बुद्धीद्वारा ग्राह्य करणारे तत्वज्ञानाचे जे आहेत ना, याच्यातले 90% 95% श्वानमुखी श्रोते आहेत, व्याघ्रमुखी नाहीत. म्हणून तत्वज्ञान धारण होण्याकरता प्रत्यक्ष ग्रंथामध्ये सुद्धा काही गोष्टी सांगितल्या जातात, पण त्याचा आचाराकरता कुठेही आग्रह दिसत नाही. श्रोत्याच्या अधिकार प्रकरणामध्ये तत्वज्ञानाचा श्रोता हा वैराग्यप्रधान असावा. हे शाब्दिक वाक्य लिहिलं जातं, ते फक्त शाब्दिक लेव्हलवर तुम्हाला सांगितलं जातं, पण श्रोता त्याच्यावर आरूढ झालाय की नाही हे कोणताही वक्ता पाहत नाही. हे सत्य आहे. आणि म्हणूनच इतक्या भारी तत्वज्ञानाचा डिव्हॅल्युएशन करतो आपण. नाही तर भारतामध्ये शाब्दिक तत्वज्ञानाची कमी नाही. प्रेस झाल्यामुळे अनेक ग्रंथ आहेत. उपनिषदादी तत्वज्ञान पूर्वी परंपरेनं सुप्त ठेवलं जात होतं. जसं मंत्रशास्त्रामध्ये काही षटकर्णी मंत्र होऊ नये, षटकर्णी झाल्यावर त्याची पॉवर कमी होते, तसं तत्वज्ञानाच्या बाबतीत काही ठिकाणी होतं. पण कलीच्या जोर झाला आणि हे तत्व आपलं बदललं. त्याला आपण प्रिंटिंगमध्ये आणलं, प्रचारामध्ये आणलं. त्याच्यामुळं त्याची माहिती नावाचा प्रयोग वाढला. खूप माहितीचे लोक झाले. पूर्वी उपनिषद तत्वज्ञान माहिती असणारे फार कमी होते. आता अगदी जो खूप भोगवादी आहे तो सुद्धा पुस्तकाच्या आधारावर त्या तत्वज्ञानाची चर्चा करू शकतो. ही आत्ताची परिस्थिती आहे. पूर्ण भोगवादी. वैराग्य नावाची परीक्षा पाहिलीच जात नाही. ही सर्वात खेदाची गोष्ट जर असेल तर आजच्या काळात ही आहे
ही वैराग्य नावाची गोष्ट पाहिली जात नाही. शिष्याकडच्या परीक्षेमध्ये जसं श्रद्धा पाहावी तसं त्याचं वैराग्य पाहावं तत्त्वज्ञानाकरता. कमीत कमी प्रवेश काळामध्ये जरी ती पाहिली नाही तरी तत्वाचा बोध देण्यापूर्वी तरी ती पाहिलीच पाहिजे. पण ती परंपरा आज राहिली नाही आणि त्याचा हा परिणाम बाजार वाढण्यामध्ये झालेला आहे. प्रचार करणाऱ्या लोकांना तुम्ही बाजार करता ते म्हणून ऐकून घेण्याची सुद्धा प्रामाणिक वृत्ती राहिलेली नाही. ते हे असं सांगणाऱ्यावर दोषारोपण करतील, तुम्ही काय शहाणेत आम्हाला माहिती आहे. पण वस्तुस्थितीकडं पाठ फिरवून आत्मनिरीक्षणपूर्वक वस्तुस्थितीकडं ते पाहणार नाहीत की खरोखरच महाराज जे म्हणतात ती आत्ताची वस्तुस्थिती आहे असं प्रामाणिकपणे स्वीकार करणार नाहीत. त्या वाचनामुळं किंवा आपण लोकांवर टाकलेल्या प्रभावाला बाद येईल म्हणून त्यांची मनं अश्रद्धेकडं जातात खरं सांगणाऱ्याच्या बाबतीत, पण प्रामाणिक होत नाहीत. ही आत्ताची स्थिती आहे. तेव्हा लक्षात ठेवा, या 3 गोष्टीची परीक्षा शिष्यत्व पूर्ण होण्याकरता तुम्ही तुमची घ्या, गुरुनी घेतली तरी घेऊ द्या, पण या 3 गोष्टी उतरल्या पाहिजे. तत्वज्ञान, मनोनाशः, वासनाक्षय एवच. या 3च गोष्टी मुक्तीकरता प्रधान रूपानं सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये महाराज तत्वज्ञान धारणेपर्यंत जाण्याच्या लेव्हलला विचार केला तर पुढच्या ज्या 2 दिल्यात त्या आधी आल्या पाहिजेत. वासनाक्षय, वासनाक्षय करायला तत्वज्ञानाचं काही चिंतन उपयोगी येतं म्हणून सहाय्यक अंग म्हणून तत्वज्ञानाचा उपयोग करणं वेगळं आणि तत्वज्ञानाची धारणा वेगळी. काय आहे, श्रवण मनन निधिध्यासन जे आहे ना, त्यामध्ये श्रवण भाग हा त्यातलं मर्म कळण्याकरता आपल्या उपयोगाचा आहे. या दृष्टीनं अगदी सुरुवातीपासूनच काही शाब्दिक चिंतन करणं योग्य आहे. पण तरीसुद्धा पहिलं ध्येय हे बनवा वासनाक्षय. जन्ममृत्यूचं कारण संतांनी सांगून ठेवलं, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. हे सूत्र संत वाङ्मयात सुद्धा आलेलं आहे. आणि आपल्या वासनाक्षयावर आपण बिलकुल सिंहावलोकन करायला तयार नाही. हे हवं नकोपणा जोपर्यंत आहे तोपर्यंत ही वासना आहे. त्याचं थोडं स्वरूप जरी क्षीण करत गेलात तरी पूर्ण क्षीण होणं अपेक्षित आहे. कारण हिचा आलेख असा आहे की कधी थोडं राहिल्यावर सुद्धा ती पुन्हा उगवेल. 8-8 वेळेला जसं काँग्रेस पार नामोनिशाण केलेलं परत येतं, असं त्या गवतात जसा दोष आहे तसं या वासनारूपी गवतात हा दोष आहे. आपल्याला क्षीण झाल्यावर आपल्याला पार असं वाटतं की आपला वासनाक्षय झाला, पण आतलं मन सांगत असतं क्षीण नाही झालं, फक्त जोर कमी झाला आहे. जोर कमी होणं सापेक्षात ठीक आहे, पण पूर्ण परमार्थात पास होण्याच्या दृष्टीनं त्याचा थोडासुद्धा अंश शिल्लक राहता कामा नये असं दत्तात्रयांचं म्हणणं आहे. मग याकरता पुन्हा तिथंच तुम्ही येता. संत चरण रज लागता सहज असा जरी अर्थ घेतला तरी पुन्हा तुम्हाला तिथंच यावं लागतं सहाय्यक अंग करता. वासनेचे बीज जळवणी जाय, पुन्हा तिथंच यावं लागेल. तर गुरुच्या बोधाचा पहिला उपयोग झाला पाहिजे वासनाक्षय. आणि तो वासनाक्षय संत संगतीशिवाय, संतांच्या आज्ञेप्रमाणे साधन केल्याशिवाय पूर्ण रूपानं सफल होणं अशक्य आहे. तिथं बीजासहित जळून जाईल अशी फलश्रुती आहे. आणि म्हणून
संत म्हणतात संत समागमे धारावे आवडे, मनोमार्गे गेला तो येथे बोला. संतांचे संगती मनोमार्ग गती. इथं मनोमार्ग गती म्हटलंय, मनमार्गानं जा असं नाही म्हटलं. लोक अर्थाचे अनर्थ करतात. मनाची जशी वेगवान गती आहे तशा वेगवान गतीनं संत संगतीनं तुम्ही देवाजवळ जा. अकळावा श्रीपती येणे. आपण अर्थाचे अनर्थ करून बसतो, मनाची स्वाधीनता ठेवलेली नाही. हे मनोमार्ग गती हे दृष्टांत आहे. मनोमार्ग गती ही साधना नाही आहे. जसं मनाच्या मार्गाची गती ज्या वेगाची आहे, सर्वात आपले जेवढे उपलब्ध वाहन आहेत त्याच्यामध्ये मना इतकं वेगवान तुमच्यावर अजून काहीही वस्तू निर्माण झालेली नाही. अगदी हजारो यानं जरी तयार केलेले असले चंद्रावर जाणारे वेगवान, तरीसुद्धा मनाच्या वेगा इतकं अजून भौतिक कोणतंही वाहन झालेलं नाही. म्हणून सर्वात उत्कृष्ट म्हणून मनोमार्गगती हा दृष्टांत दिलेला आहे. इतक्या आणि म्हणून तर खरी ती तात्काळ हा मनोमार्गगतीचंच उत्तर आहे. आपणासारखे खरी ती तात्काळ हे खरं मनोमार्गगतीचं उत्तर आहे. कृपाकटाक्षे न्याहाळिले आपुल्या पदी बैसविले, हे त्या मनोमार्गगतीचं वर्णन आहे. आपणासारखे करीती तात्काळ, हे तात्काळ शब्द मनोमार्गगती. मनोमार्गगती इतकी मोठी आहे की तात्काळ इथून करोडो मैल लांब असणाऱ्या एखाद्या लोकांमध्ये जाऊ शकते. प्रकाशाची गतीसुद्धा एवढी वेगवान नाही. प्रकाश वर्षाचं मूल्यमापन करता आलं आहे, पण अजूनपर्यंत मनोमार्गगतीचं मूल्यमापन करता आलेलं नाही. त्याचा वेग सांगू शकत नाही. म्हणून सगळ्यात श्रेष्ठ असणारा हा जो मनोमार्ग आहे, याच्या वेगा इतक्या वेगानं संत संगती बरोबर सापडली, धारणा झाली, तर इतक्या वेगानं तुम्हाला जीवनमुक्तीचा अनुभव याच देही याच डोळा या पद्धतीनं घेता येईल. इथं मनोमार्गाची स्वीकृती नाही, उलट मनाचा नाश सांगितलं आहे मधल्या याच्यात. वासनाक्षय, मनोनाश आणि तत्त्वज्ञान या तीन गोष्टी होतील तेव्हा तो जीव मुक्त होतो. जसं स्थूल सूक्ष्म कारण्याचा संबंध समाप्त झाल्याशिवाय मुक्त होऊ शकत नाही, तसं या अर्थानं इकडं ह्या रूपानं लक्षात ठेवा. हा श्लोक विसरू नका. शृणुष्व आलर्कः मुक्तये कारणत्रयम् तत्त्वज्ञानं मनोनाशः वासनाक्षय एवच. फार महत्त्वाचा श्लोक आहे. तसं सगळ्या पेपरमध्ये अनिवार्य प्रश्न असतो, तसं या पेपरवर उतरला तरच मुक्तीचं सर्टिफिकेट मिळेल. बिलकुल निश्चयपूर्वक तरच. अगदी मुक्त हे कारणत्रयमध्ये सांगितलेला जो विषय तो समजून घेण्याजोगा आहे, हे आपण लक्षात घ्या. तर या कारणत्रयम याच्यावर जोर देत असताना तत्त्वज्ञान हा विषय वेगळा आणि त्या तत्त्वज्ञानाला धारणा लेवलवर पोहोचण्याकरता वासनाक्षय आणि मनोनाश हे निषेधांग आहे आणि तत्त्वज्ञान हे विधी अंग आहे. प्रतिबंध असणारं जे आहे ती वासना आहे. आणि या वासनेचा क्षय सगळा परमार्थ क्रियात्मक असो, तुम्ही नुसतं असं मांडूच नका. वासनाक्षयाच्या लेव्हलला विचार करा. बाकी सगळं मुक्तीच्या अलीकडच्या फलश्रुती आहेत. पुण्य निर्माण होऊन लोकांमध्ये जाणं हे सगळं जे आहे हे त्याच्या खालच्या लेवलला आहे. समाधान गुरु शिष्याच्या पूर्णतेत हे समाधानकारक मुद्दा नाही. शेवटी जन्मामध्ये प्रमोशन मिळालं तुम्हाला. जसं एखादा पुण्यात्मा पापपुण्य समान झाल्यामुळं गाढव कुत्र्याच्या ऐवजी माणसात आला, हे प्रमोशन आहे. तसं स्वर्ग लोकांतर जरी गेला तर हे प्रमोशन आहे, हे मुक्ती नाही. हे लक्षात ठेवा. भ्रमात राहू नका. आणि जोपर्यंत मुक्ती नाही
तोपर्यंत परमार्थ आपला अपूर्ण आहे. लक्षात घ्या. जर याच डोळ्या परमार्थ पुरा करायचा असेल तर एकच श्लोक सारखा गुणगुणत राहा. आणि कशा करता? त्याप्रमाणे वागाय करता. त्या श्लोकाच्या पाठात काही फल नाही आहे. त्याचा आचार करण्याकरता आपण या श्लोकाचं चिंतन केलं पाहिजे. कारणत्रयममधले जे शेवटचा उत्तरार्ध आहे तो फार महत्त्वाचा आहे. तत्वज्ञानम मनोनाशः वासनाक्षय एवचो. तर मुक्तये त्रय कारणम, कारणत्रयम. तर मुक्तीचे 3 कारणं, हे 3 मीटर उतरले पाहिजेत, हे आपण लक्षात ठेवा. आणि जर हे 3 मीटर उतरले आता हे उतरत असताना काही परीक्षा आपल्याला घेता येतात, काही सूक्ष्म वासना गुरुला कळतात. आपण कधी कधी अर्धवट अवस्थेत सुद्धा आपला वासनाक्षय झालाय असं समजतो. वासना क्षीण होणं वेगळं आणि वासनाक्षय होणं वेगळं. हे जे 3 म्हणले ना, शास्त्रप्रचिती, आत्मप्रचिती, गुरुप्रचिती, याच्यावर जर काही मुद्दा मीटर लावायचा असेल तर या वासनाक्षय आणि मनोनाश याला 3 मीटर लावले पाहिजेत. नुसतं आपला मीटर उपयोगी नाही. म्हणून गुरुशिष्य परंपरेमध्ये परमार्थामध्ये हे 3 सूत्र सांगितले गेले: शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती. तर शिष्यत्वाबद्दल शिकवत मी फार वर्ष आलो. आज मी तो विषय काढायलाच तयार नाही. ज्या कोणाला आपल्या शिष्यत्वाबद्दल खरी जिज्ञासा लागलेली असेल गुरुच्या सदुपयोग करण्याची, त्याच्याकरता मी हा मुद्दा सांगतोय. आज वेगळा बाण मी आपल्यासमोर मांडलेला आहे. खरा शिष्य कसा असतो आणि त्याची निष्ठा कशी असते, गुरुचं स्वरूप काय, याच्यावर आपण पुष्कळ गुरुपौर्णिमा पाहिलेल्या आहेत. पण गुरुशिष्याची अपेक्षा, शास्त्रीय अपेक्षा, शिष्याला मुक्त करण्या इतकं ताकद असणारा तो गुरु आणि गुरुच्या आधारानं मुक्त होण्याची इच्छा वास्तविक असणारा तो खरा शिष्य. ज्याला मुक्तीची इच्छाच नाही त्याचं शिष्य तो लौकिक आहे. राजकारण शिकवणाऱ्यांसुद्धा हे आमच्या राजकारणातले गुरु आहे म्हणतात. शास्त्राला ते गुरु शिष्यत्वाचं काही अपेक्षा नाही. व्यवहारी जो दयाचा घेतला गुण ह्याला फार व्यापक केला जाईल. तो करता याचं तो मी गुरु केला जाण, हे थोडं खालच्या लेव्हलचं आहे. जसं गुरुजी आपल्याला शिकवलं म्हणून त्याला एक आदर द्यायचा आहे, मर्यादित आदर आहे. पण खरी व्यासपौर्णिमा, खरी गुरुपौर्णिमा कशा करताय, कोणत्या शिष्याने कशा पद्धतीत ती करायची आहे, या चिंतनाकरता आज तुम्हाला मी हा श्लोक सांगतोय. शेवटी स्वतःला सावध राहा. आणि शेवटी तिथं वासनाक्षय आणि मनोनाश. निषेधांगामध्ये आपल्या या सूक्ष्म शरीरामध्ये या स्थूल शरीरातल्या गोष्टी नाही आहेत, ह्या सूक्ष्म शरीरात तरतून बसलेल्या आहेत, ह्या मनात तरतून बसलेल्या आहेत. म्हणून मन आहे तोपर्यंत वासना राहणार. आणि म्हणून नुसता वासनाक्षय करून मन नाश करा, किंवा मन नाश केल्यावर तर वासनाक्षय होईलच. विधी अंगाचं तत्त्वज्ञान कदाचित जर मनोनाश झाला नाही तर धारण लेव्हलपर्यंत जाणार नाही, ते बुद्धी लेव्हलपर्यंतच जाईल. तुम्ही मननाश आणि केला नाही आणि वासनाक्षय केला नाही तर बुद्धीपर्यंतच शाब्दिक तत्त्वज्ञान पोहोचेल, त्याच्या आत ते प्रवेश करणार नाही. हे लक्षात ठेवा. या बुद्धी समर्थनानंच, मनसमर्थनानंच हे वासनारूपी झाड आपल्यात असतं. पहिल्यांदा समर्थन काढा, वासना दुर्बळ व्हायला लागतील. आणि वासना दुर्बळ व्हायला लागल्यानंतर मग तुम्हाला पुन्हा मनाकडे पाहावं लागेल. वासना भरपूर प्रबळ असताना
मनाकडं पाहायचं ठरवलं तरी तुम्हाला मनाकडं नाशाच्या लेव्हलपर्यंत पाहता येत नाही. मनाची क्रिया पाहता येईल, मनाची रचना पाहता येईल, पण मनोनाश करण्याचं सामर्थ्य वासनाक्षय होईपर्यंत तुमच्यामध्ये होणार नाही. म्हणून मनबुद्धीच्या आधारानं समर्थन काढा. जिथं तुमच्या वासना चालल्यात तिथलचं समर्थन काढल्यावर वासना क्षीण होतील आणि क्षीण वासना पुन्हा मनाला सबल करणार नाही. मग मन नाश करण्याचा प्रयत्न करा. आणि त्याच्या या दुर्बलावस्थेत जर मनावर आक्रमण झालं आणि मनोनाश झाला तरच वासनाक्षय आणि मनोनाश हे 2 पेपर पास व्हाल आणि तदनंतर तत्त्वज्ञान धारणेपर्यंत जाईल. तोपर्यंत तत्त्वज्ञान धारणेपर्यंत जाणार नाही, ते फक्त बुद्धीपर्यंत मनापर्यंत पोहोचेल. फार तर दुसऱ्याला सांगा इतका तो तयार होईल, पण मुक्त होण्याचा अधिकारी होणार नाही. आपण या तत्त्वज्ञान सांगणाऱ्यावर इतके भुलतो की जसं काही तो मुक्त अवस्थेचंच आव्हानच असतो, पण मुक्तीचा स्पर्शही त्याला झालेला नसतो. फक्त बुद्धीच्या पहुचेनं नुसत्या ग्रास्पिंग पॉवरच्या आधारावर आणि दुसऱ्याला देण्याच्या कलेच्या आधारावर शिक्षकाला घेतलेली विद्या दुसऱ्याला देण्याची कला वाढते. आध्यात्मिक वक्त्यांना दुसऱ्याकडून श्रवण केलेलं परत दुसऱ्याला सांगण्याची कला त्यांच्यात वाढते आणि आपल्याला तेच सिद्ध लोक वाटतात. तत्वतः धारणेपर्यंत त्यांचा स्पर्शही नसतो. सावधान राहा. ह्याच्यामुळे 2 फायदे होतील. मूळ परमार्थामध्ये आपण त्या देवाणघेवाणीच्या आणि शिष्याच्या सामान्य व्यवहारामध्ये अडकून पडणार नाही. आमचे गुरु फार भारी आहेत त्यांनी म्हणायचं आणि त्यांनी म्हणायचं आमचे हे शिष्य फार तयार आहेत. दोघंही त्याच ह्याच्यातले आहेत, लक्षात घ्या. यांनी त्याला हार घालायचा आणि त्यांनी याला हार घालायचा. हल्ली सभेमध्ये असं चालतं, लक्षात घ्या. तुम्ही अडकू नका याच्यामध्ये. गुरु त्या लेव्हलचा असेल तर तुमचा देवाणघेवाणीचा आदर राहणार नाही, अंतःकरण स्वीकृतीचा तो आदर होईल. गुरु ब्रह्मा एवढं शब्द वापरलेत आदरणीय गुरुच्याबद्दल. ब्रह्मानंदम परमसुखदम हे आदरणीय गुरुची स्तुती आहे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू आदरणीय गुरुची स्तुती आहे. श्री गुरु सारी गास्ता पाठ राखे इतरांचा लेखा कोण करे. ती ज्ञानेश्वर महाराजांची जी आदरणीय स्वीकृती आहे. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. ही आदरणीय स्वीकृती, व्यवहारी स्वीकृतीला फार शून्य किंमत आहे. तुम्ही 1000 रुपयाचे वस्त्र गुरुला गुरुपौर्णिमेला घातले म्हणजे तुम्ही फार मोठे शिष्य सिद्ध व्हाल असं समजायचं काही कारण नाही. व्यवहाराला शून्य किंमत आहे, शून्य. आदरणीय स्वीकृतीच वेगळी आहे, ती होणं गरजेचं आहे. हे नुसती भौतिक स्वीकृती नाही. याच्यातल्या ज्यांना सत्शिष्य व्हायची इच्छा आहे, शिष्य अनेक असतात, सत्शिष्य फार थोडे असतात. अरे अजूनही शिष्य न करणारे पण गुरुच्या अधिकारातले अनेक लोक जगात आहेत, पण सत्शिष्य फार दुर्मिळ आहेत. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सत्शिष्यत्वाकरता आपण काय निश्चय करतो ही खरी गुरुची पूजा आहे. किती 1 पाऊल पुढे टाकतो, 2 पाऊल पुढे टाकतो, जे काही करू आपण सत्शिष्यत्वाकरता आपण काय करतो. आपण भौतिक परिस्थितीत अडकलेलो आहे. गुरुचं वय इतकं आहे, माझं इतकं आहे, गुरुच्या पश्चात मला कोण पाहणार आहे. हे सगळे भौतिक लेवल आहे. वयाची लेवल, संपत्तीची लेवल. मला याने इतकं दिलं, त्याने तितकं दिलं, एखादा म्हणून मला काहीच दिलं नाही. अरे सगळं भौतिक आहे. हे सत्शिष्यत्वाचं लक्षण नाही. सत्शिष्यत्वाला व्यवहारी परिस्थितीतून वर उचलायला पाहिजे, तर थोडीशी वासना क्षीण व्हायला लागेल. व्यवहारी परिस्थितीच्या पलीकडे जाऊन जर धारणा झाली तर वासनेची क्षीणता सुरू होईल. पण व्यवहारी लेव्हलवर जोपर्यंत गुरुबद्दल आहे, हे विद्वान आहेत हे सुद्धा व्यवहारी लेव्हल आहे.
आमच्या गुरुचं खूप मोठा मठ आहे व्यवहारी लेवलवर, 1000 शिष्य आहेत व्यवहारी लेवलवर. हे सगळं व्यवहारी लेवलवर आहे. सगळा भौतिक व्यवहारच नाशवान आहे. त्या नाशवान लेवलवरची श्रद्धा पण नाशवान आहे. लक्षात घ्या. तत्व लेव्हलवर श्रद्धा जर झाली तर खरा उपयोग होतो. मग त्या गुरुचा आपला सहवास कमी असो जास्त असो, कदाचित पट्ट शिष्य म्हणून सतत सहवास मिळेल, कदाचित खूप लांबून पण एखाद्या वेळेलाच वर्षातून सहवास मिळेल, तरी तो उत्तम सत्शिष्य असू शकतो. बाहेरचे लोक काहीही अंदाज लावत ह्याच्यामध्ये संबंधच नाही, याचा सारखा संबंध आहे, हे सगळं व्यवहारी लेवल आहे, हे आध्यात्मिक लेव्हल नाही. आध्यात्मिक लेव्हलवर या कारणत्रयाच्या दिशेनं शिष्यावर लक्ष असणारा आणि या कारणत्रयाचं आचार करण्याच्या दृष्टीनं वृत्ती असणारा शिष्य हा सत्शिष्य आहे. आणि या कारणत्रयाकरता नुसतं कृपा कटाक्षानं लक्ष ठेवणारा तो खरा सद्गुरू आहे. ह्याच्याकरता जो प्रयत्न करतो आहे त्याच्याकडे लक्ष ठेवणारी जी सद्गुरूची दृष्टी आहे तो आध्यात्मिक सद्गुरू आहे. हे बाकी सगळे व्यवहारिक गुरु, लोभी गुरु लालची चेला, इनका नरक में ढेलम ढेला, हे आमच्या गुरुजींचं वाक्य आहे डोंगरे महाराजांचं. लोभी गुरु लालची चेला, इनका नरक में ढेलम ढेला. तर थोडा विचार करा आपल्याला कोणत्या यादीत बसायचं आहे. मी माझ्याकरता विचार करतोय म्हणून निवृत्तीपरायण होत चाललेलं आहे. बोला वाटत नाही, सांगा वाटत नाही. याचं कारण आहे सांगण्याची सुद्धा एक वासना आहे, ती क्षीण करायची, समाप्त करायची. इतर वासनेच्या सापेक्षात जरी ती चांगली असली तरी वासना म्हणून शिक्षण असेल तर तुझ्या मुक्तीला अडथळा आहे. सांगणं वेगळं आणि वासनेनं सांगणं वेगळं. मी फक्त अनुवाद केलेला आहे गुरुच्या तत्वाचा, आज अनुवाद केला आहे मी. माझ्या मनात तुम्हाला आज काहीच सांगितलेलं नाही वेगळं. तुमच्या जनरल व्यक्ती परिस्थितीचा विचार सांगितला की ती झाली वासना. मग त्या सद्वासना आणि असद्वासना त्याला नाव काही द्या. सापेक्षात थोडा फरक आहे, असद्वासनेपेक्षा सद्वासना ठीक आहे, पण त्याची स्वीकृती तत्त्वज्ञानामध्ये तत्वता नाही. वासनाक्षय, मनोनाश आणि वासुदेवा सर्वम असणारं तत्व, सर्वम खलिदम ब्रह्म असणारं तत्व, या तत्वाची बरोबर धारणा, या 3 गोष्टीची पूर्णता झाली. व्यवहारी भाषेत बोलायचं ठरलं तर गमतीच्या भाषेत देवाच्या बापाची ताकद नाही मुक्त न करण्याची. हो, तेव्हा इतकं त्याचं महत्त्व आहे हे लक्षात ठेवा. मी स्वतः त्या मार्गाचं आचरण करतो आहे आणि म्हणून अनुभवानं लक्षात घेतलेलं तत्त्व तुमच्यापर्यंत प्रामाणिकपणे सांगणं हे माझं कर्तव्य आहे, म्हणून मी फक्त सांगतो आहे. पण तरी त्याच्याबद्दल फलश्रुतीबद्दल आशा नाही. मी आजकाल नेहमीच भागवतात बोलतो की इंद्राने जर पाऊस पाडायची आज्ञा दिली इंद्राला तर इंद्र विचार करत नाही हा पाऊस पाडल्यानंतर खाली काय अवस्था आहे, हा विचार इंद्र करत नाही. पावसाची देवता इंद्र आहे. जमीन मशागत असेल तर चांगलं पीक येईल आणि जमीन जर बिगर मशागत असेल तर बिलायतासारखं, कोंबड्यासारखं, काँग्रेससारखं गवत उगवेल. पण इंद्र त्याचा विचार करत नाही. आज माझ्या सांगण्याला ही लेव्हल येत चाललेली आहे. मी माझं म्हणून काही सांगायला तयार नाही. म्हणून आजच्या गुरुपौर्णिमेला सुद्धा मी माझं म्हणून काही सांगितलं नाही. दत्तात्रयांनी ज्या सांगण्यानं शिष्य पूर्ण केला तेच तत्त्वज्ञान मी माझ्याकरता आणि तुमच्याकरता अनुवादित करतो आहे. तर या गोष्टीचा आपण सूक्ष्म विचार करा. त्या ढेलमढेलाच्या यादीत बसू नका. मूळ तत्वावर परमार्थ करायला लागा. हा तपशिलाचा परमार्थ सापेक्षात अंगवळणी पडला आहे, तो सापेक्षात ठीक आहे, समथिंग इज बेटर दॅन नथिंग. पण मुक्ततेकरता हा पर्याप्त नाही.
तास पूजा करता, बाहेर वैष्णवाची लक्षणं किती घेतलेली आहेत, नाहीपेक्षा खूप चांगलं आहे, पण मुक्ती करता लक्ष तिथं पाहिजे. वासना क्षय आणि मनोनाश हे दोन मुद्दे अत्यंत महत्त्वाचे मी आपल्याला सांगितलेले आहेत. तेव्हा त्याकरता तर वासनाक्षयाचा विचार हा सर्वात महत्त्वाचा असा विचार आहे. आपण सगळे वासनेच्या जाळ्यात गुरफटलेले आहेत, पराधीन आहोत. त्यामध्ये सुद्धा सामान्य वासना, विकार वासना, विजय मिळवायचा आहे पहिल्यांदा विकार वासनेवर. मला समाधान आहे, तुमचा शिष्य होण्यामध्ये एक अधिकार आहे, विकार वासनेवर मी विजय मिळवलेला आहे. सामान्य वासना मिळवणं समाप्त करणं सोपं जातं, विकार वासना समाप्त करणं अवघड जातं. देवाची कृपा झाल्याशिवाय, सद्गुरूची कृपा झाल्याशिवाय ही विकार वासना जायला फार अवघड करतं. स्वतः सावधान असावं लागतं, स्वतःच्या मनाकरता सावधान असावं लागतं. विकार वासनेला संधी मिळू देता कामा नये. विकार वासनेचं झाड फार मोठं आहे आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही विचार करा. आपण फार खालच्या लेवलवर आहे, गुरु करायचा म्हणून करायचा, त्याचं काय तत्त्वज्ञान आहे, कशाकरता करायचं. काही लोक एकमेकांना गुरु केल्याशिवाय मरू नये म्हणून कोणाला तरी गुरु करायचं. अरे काही साधन आहे, हे काय व्यवहार आहे. अरे मरू नये याचा अर्थ काय की गुरु केल्यामुळं मरण संपतं म्हणून गुरु केल्याशिवाय मरू नये. मरण संपवायचं असेल तर गुरु केल्याशिवाय मरू नये. ज्याला मरणच संपवायची इच्छा नसेल त्याच्या त्या गुरु करण्याला काय महत्त्व आहे. ध्येय पाहिजे मरण संपवणं. हे ध्येय जर मरण संपवण्याचं नसेल तर त्या वाक्याला काही अर्थ नाही. काही लोकांना आपल्या स्वतःच्या ध्येयाचा विचार खूप कमी आहे. गुरु केला म्हणजे सगळं गुरुनी पाहावं अशा भ्रमात काही लोक असतात. गुरुची कृपा अदृश्य रूपानं परमार्थिकावर असते, पण त्याच्यामुळे सगळं होईल, मला काही करायची गरज नाही, हा भ्रम असेल तर अत्यंत चुकीचा भ्रम आहे. तुम्हाला निदान कमीत कमी तुमचं ध्येय तरी तीव्र करायचं आहे आणि त्या ध्येय प्राप्तीकरता प्रयत्न पण करायचे. त्याचंच नाव साधना, त्याचंच नाव साधना. साधना दुसरं काय. त्या ध्येयप्राप्तीकरता तीव्र प्रयत्न ही शुद्ध साधना आहे. तर या दृष्टिकोनातून तुम्हाला मला जेवढं सांगता आलं, आज मी फार वाढवणार नाही आहे. कधीकधी गुरुपौर्णिमेचे प्रवचन 1.5 पावणे 2 तास झालेले आहे, पण आज तपशिलाचा विषय सुटल्यामुळे तत्वाला फार वेळच लागत नसतो. तपशिलात किती वेळ घातला तरी पर्सनल ट्रीटमेंट करण्याकरता एवढ्यांच्या नाड्याचापासून औषधं सांगायला किती वेळ लागेल. तर पूर्वीच्या प्रवचनामध्ये मी पर्सनल साधकांच्या वेगवेगळ्या भावनांवर विचार सांगितले. आज पर्सनल परिस्थितीवर मी वेळ घालवायला तयार नाही. मला नारायण स्वामींचा या नारायणाला संकेत आहे, बहुत गई थोडी रही नारायणा बचेत, काल चिरैया चुग रही निशिदिन आयु खेत. मला सावधान करतायत ते स्वामी. माझं नावही नारायणच आहे, तो नारायण स्वामीचाच दोहा आहे. त्या बहुत गई थोडी रही. त्यामुळे माझ्या सांगण्याचा दिशासुद्धा थोडी थोडी बदलणं निश्चित स्वाभाविक आहे आणि त्याप्रमाणे ते बदल चाललेला आहे. तेव्हा लक्षात ठेवा, मी जे तात्विक चिंतन सांगितलं, मी गेलो तरी हे चिंतन या जगताच्या मध्ये तत्त्वज्ञान मरतच नसतं, गुरुचं तपशील असणारं शरीर फक्त जात असतं. म्हणून अनेक महात्मे मरताना म्हणलेत की अरे मी मेलो असं तुम्हाला वाटतं, पण मला मी मेलो असं तुम्ही समजू नका. हे महात्मे ज्या लेव्हलवर बोलतात, मग ते वासुदेवानंद सरस्वती असोत, आमचे अक्कलकोट स्वामी असोत, नरसिंह सरस्वती असोत, समर्थ असोत, ते म्हणजे अरे मला दासबोधात पहा, मी मेलो नाहीच, मी आहे.
हे जे मी तत्त्वज्ञान तुम्हाला सांगितलं आहे, हे तत्त्वज्ञान सार रूपाने लक्षात ठेवलं तर तुमच्याकरता शरीराच्या पश्चातसुद्धा मी तुमच्याबरोबरच आहे. हे तत्त्वज्ञान जीवनात आणा, तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. हे भगवान दत्तात्रयांच्या साक्षीनं मी शेवटचा मुद्दा सांगून हे शिष्यत्वाकरता मी माझ्याकरता आणि तुमच्याकरता दोन्हीला उपयुक्त असणारा हा एकच श्लोक सांगितला. पुन्हा लक्षात व्हा. शृणुष्व अलर्कः मुक्तये कारणत्रयम् तत्वज्ञानम मनोनाशः वासनाक्षय एवच. या 3 गोष्टी तुम्हाला जीवनात साधायच्यात. जे साधतील ते खरं सांगायचं म्हणजे स्थितीचे शिष्य होतील, आणि जे हे साधणार नाही ते फक्त दीक्षेचे आणि शिक्षेचे शिष्य होतील. कुठं राहायचं आहे, काय राहायचं आहे, तुमचं तुम्ही ठरवा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज की. सद्गुरुदेव की जय. जय जय गुरु महाराज गुरु. जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु. जय जय परब्रह्म सद्गुरु. 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 जय जय गुरु महाराज गुरु. जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु. जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु. जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु. जय जय परब्रह्म सद्गुरु. पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराज. अवधूत चिंतन श्री गुरुदेव सद्गुरुदेव की जय. जय श्री राधे.